बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती, संभाजीराजे छत्रपती यांनी हे मत व्यक्त केलंय. आता राज्यातल्या राजकीय घडामोडी पाहूयात. भाषणही न येणाऱ्यानं डाऊनफॉल बाबत बोलणं जास्तच झालं अशी जहरी टीका महाराष्ट्र काँग्रेसनं पार्थ पवारांवर केली. पार्थ पवारांवर टीका करताना कृतघ्न असा उल्लेख सुद्धा काँग्रेसने केला. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी पार्थ पवारांच्या डाऊनफॉलच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. कुणाचा डाऊनफॉल होईल ते वेळ सांगेल असं ते म्हणाले. पार्थ काय बोलतो याकडे लक्ष देत नाही, पण अशा पद्धतीचा दबाव तंत्राचा वापर करून प्रश्न सुटणार नाही असं पटोले म्हणाले. नाना पटोले यांनी संजय राऊतांवर बोचरी टीका केली. संजय राऊत यांना त्यांच्याच पक्षात कुणी मान्यता देत नाही, त्यामुळे आम्ही मान्यता द्यावी असं वाटत नसल्याचं पटोले म्हणाले. बारामती पोटनिवडणुकीबाबत सामनातून काँग्रेसवर टीका करण्यात आली होती, त्यावर पटोले बोलत होते. भोंदू खरातवर ईडीची कारवाई स्वाभाविक आहे. खरात मोठ्या अधिकाऱ्यांचं राजकीय नेत्यांचे पैसे विदेशात पाठवण्याचं काम करत होतं असा आरोप काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केला. खरात हा टार्गेट आहे, यामध्ये मोठी राजकीय खेळी असल्याचं देखील पटोले म्हणाले. मतदार याद्या फेर तपासणी संदर्भात शिवसेनेची बैठक पार पडली. संसदीय गटनेते श्रीकांत शिंदे आणि माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. अवैध मतदारांना यादीतून वगळण्यासाठी आणि त्रुटी दूर करण्यासाठी आयोगाला सहकार्य करण्याचं आवाहन श्रीकांत शिंदेंनी कार्यकर्त्यांना केलं. सांगलीमध्ये आमदार गोपीचंद पडळकर आणि खासदार विशाल पाटील यांच्यामध्ये वाद पाहायला मिळतो. विशाल पाटील पुढचे खासदार होऊ नये यासाठी जीवाचं रान करू असं पडळकर म्हणाले, तर पडळकरांचं स्वप्न धुळीला मिळेल असं म्हणत विशाल पाटलांनी प्रत्युत्तर दिलं. बारामतीमध्ये सुनेत्रा पवारांच्या विरुद्ध 55 अर्ज दाखल झालेत. काँग्रेसच्या आकाश मोरेंनी सुद्धा अर्ज दाखल केला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवार मोठ्या संख्येने असले तरी पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न सुरू आहे. स्वराज्य संघटनेचे प्रमुख संभाजीराजे भोसलेंनी शिर्डीमध्ये साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थांच्या वतीनं मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी संभाजीराजे भोसले यांचा शाल आणि श्रीफळ देत यथोचित सत्कार केला. आता गावखेड्यातल्या महत्त्वाच्या बातम्या पाहूया.